हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पोटॅटो बॉल्स बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 2 बटाटे उकडून त्यांना स्मॅश करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकूया, 1 चमचा ऑरिगॅनो, चवीपुरतं मीठ, थोडीशी आपण यामध्ये हळद टाकूया, 2 चमचे कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता, 3 चमचे रवा, आणि 1 चमचा आपण यामध्ये मैदा घालतोय। मैदा तुम्ही या ठिकाणी नाही टाकला तरी देखील चालेल। आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मस्त मिक्स करायचं आहे। यात पाणी टाकण्याची गरज नाहीये, बटाटे आपोआप गोळा होते हे पीठ बटाटे असल्यामुळे। याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आपल्या या ठिकाणी गोळा तयार करून झालेला आहे। आता आपण यावर थोडंसं तेल टाकून याला परत एकदा मळून घेऊया। तर आपलं तेल लावून झालेलं आहे। आता आपण यातलं थोडंसं गोळा घेऊया आणि त्याला असं बॉलचा शेप द्यायचा आहे। मस्त गोल गोल असे बॉल्स तयार करायचे आहेत। आपण सर्व पिठाचे असे छान बॉल्स बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपले बॉल्स या ठिकाणी बनवून झालेले आहेत। आता आपण यांना गरम तेलामध्ये छान तळून घेऊया। तर आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण जे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये सोडूया। मध्यम आचेवर यांना तळून घ्यायचं आहे, चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपले बॉल्स या ठिकाणी छान तळून झालेले आहेत, मस्त लालसर देखील झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले सर्व बॉल्स असेच तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे पोटॅटो बॉल्स बनवून रेडी आहेत। मस्त दिसतात, छान क्रिस्पी असे झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोवर धन्यवाद।